नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे वटपौर्णिमा स्पेशल साबुदाणा वडा आणि बोंड। चला तर मग बघूया कसे करायचे ते। हे बघा, असा हा आपला वडा छान आतून असा बघा किती छान तळल्या गेलेला आहे। आणि आपले कोणतेही बोंड घ्या तुम्ही, हे पण पहा असं छान एकदम पोकळ आतून असे एकदम असं दाबला की असा फटकन असा फुटतो बघा। वरून कुरकुरीत आतून असा मऊ छान असा आपला वडा आणि बोंड तयार झाले आहेत। वटपौर्णिमा आलेली आहे, त्यामुळे अनेकांचा 3 दिवसाचा उपवास असतो। काही लोक 1 दिवसाचाही करतात, काही लोक 3 दिवसाचा करतात। त्यामुळे 3 दिवस वेगवेगळे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात। त्यामुळे आज मी दाखवणार आहे साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची बोंड। चला तर मग कसे करायचं ते आपण बघूया। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी 1 पाव साबुदाणा भिजत टाकलेला होता। त्या 1 पाव साबुदाणे भिजल्यानंतर आपली जी नॉर्मल रोजची वाटी असते त्या वाटीनी हा 4 वाट्या साबुदाणा आता भिजून तयार झालेला आहे। याच्यासाठी मी मीडियम साइजचे 3 उकडलेले बटाटे घेतले होते, जे की 4 वाट्यांसाठी बरोबर 2 वाटी आपल्याला उकडलेल्या बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे। तो झालेला आहे, म्हणजे जेवढा साबुदाणा भिजलेला त्याच्या अर्धा उकडलेला बटाटा। त्याच्यानंतर मी इथे घेतलेला आहे दाण्याचा कूट। हे मी दाणे भाजून सालासहितच त्याचा कूट केलेला आहे। जाडसर भरड केलेली आहे दाण्याची। 1 वाटी दाण्याचं कूट आहे। आणि मी हे 2 चमचे मी शिंगाडा पीठ घेतलेलं आहे। हे ऐच्छिक आहे, याने थोडा कुरकुरीतपणा वाढतो, म्हणून मी 2 चमचे शिंगाडा पीठ घेतलेलं आहे। शिंगाडा पीठ राजगिरा पीठ टाकलं नाही तरीही वडे सुंदरच होतात, असं काही नाही, पण ह्यानी पण त्याला एक वेगळी चव येते। त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे हिरवी मिरची, आलं, जिरं, याची आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे, जी की मी इथे करून घेतलेली आहे। मी एक 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, एक 1.5 इंच आलं याची, आणि 1 टीस्पून मी जिरं याची मी भरड करून घेतलेली आहे। सेंदो मीठ आहे। 1 लिंबू पिळायला आपल्याला लागणार आहे, थोडासा आंबटपणा येण्यासाठी। समजा लिंबू नसेल तर 2 चमचे दही घातलं, आंबट दही पाहिजे पण ते घालायचं, म्हणजे वड्याची चव त्यानी पण तेवढी सुंदर येते। तिखट, हे लाल तिखट आहे, हे ऐच्छिक आहे। कोणी उपासाला तिखट खात असतील तर त्यांनी टाकायचं, नसतील खात तर नका टाकू। आता हे जिरं आणि मिरची आहे, ह्याचीच मी इथे ही भरड करून दाखवलेली आहे। चला तर मग आता आपण भिजवायला सुरुवात करूया। हे बघा किती छान असा मोकळा मोकळा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। असा खूप गचका नको साबुदाणा भिजायला, हा छान भिजलेला आहे। आता साबुदाणा मी थोडंसं हे अशाने बारीक करून घेणार आहे, म्हणजे काय की थोडासा तो दाणा आपल्याला फोडून घ्यायचा आहे। का बरं? तर साबुदाणा जेव्हा आपण तळतो ना, साबुदाण्याचा वडा वगैरे, तेव्हा साबुदाणा असा त्याच्यात वाफ हे होऊन फुटतो आणि मग तो अंगावर उडतो आपल्या तळताना। म्हणून असा पावभाजी स्मॅशर असतं ना आपल्याकडे, त्याने तुम्ही करून घ्या, किंवा चॉपरमधनं, नाही तर थोडंसं मिक्सरच्या पॉटमधनं थोडंसं असं त्याला बारीक करून घ्यायचं। खूप गच्च नाही, थोडासा एक दाणा थोडासा असा दबल्या गेला पाहिजे, अशा पद्धतीने याला आपल्याला करून घ्यायचं आहे। हे बघा दिसत असेल तुम्हाला मी कसं हे करून घेतलेलं आहे। हे आपल्या सेफ्टीसाठी आहे, तुम्ही जर नाही असं केलं ना तरीही चालेल बरं। आपल्याला मळता मळता तो साबुदाणा आणि बटाटा जेव्हा आपण एकत्र मळतो तेव्हा तो होतो, पण जेव्हा साबुदाणा अंगावर अचानक असा उडला ना तर खूप चटका बसतो। म्हणून हे आपल्या सेफ्टीसाठी या गोष्टी आपण करायच्या।
आता यामध्ये आपण ही जी भरड आहे ना हिरवी मिरची आल्याची जिऱ्याची ती टाकून घेऊया। त्याच्यानंतर हा बटाटा, त्याच्यानंतर एका साईडला दाण्याचा कूट, मी यात 1 टीस्पून तिखट घालणार आहे, कारण तिखट टाकल्यावर त्याचा रंग छान येतो आणि तिखट थोडंसं माझ्याकडे आवडतं म्हणून। त्याच्यानंतर हे 2 टीस्पून मी शिंगाडा पीठ घेतलेलं आहे। यानी वड्याचा क्रिस्पीपणा आहे तो वाढतो आणि असा जो वडा असा बांधायला आपल्याला बरेचदा काय होतं की सुटतो वडा, तर यानी असा ग्रीप येते वड्याला, म्हणून आपल्याला थोडंसं शिंगाडा पीठ टाकलं की तो छान होतो। आणि मीठ आणि 1 लिंबू नसेल तर छान 2 चमचे आंबट दही पाहिजे ते टाका। मग दही असेल तर तुम्ही जे लिंबू अजिबात टाकायचं नाही। आता हे बघा, हे आधी आपल्याला हे सगळं असं आधी साबुदाण्यामध्येच हे सगळं मिक्स करून घ्यायचं, नंतर बटाटा हळूहळू मिक्स करायचा, कारण बटाटा असा लगदा असतो ना, तर कधी कधी ते एकत्र मिक्स होत नाही, कुठे कमी जास्त होऊ शकतं मीठ, म्हणून आधी साबुदाण्यात हे मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हे आहे ना चांगलं मळून घ्यायचं बरं, खूप एकजीव करायचं। साबुदाणा आणि बटाटा एकदम एकजीव झाले पाहिजे। शिंगाडा पीठ टाकायचं कारण थोडंसं तेच असतं की बटाटा थोडा एखाद वेळेस कमी झाला तरी चालतो, नाहीतर मग तो बटाट्याचाच वडा वाटतो आणि शिंगाडा पीठ कॉम्पन्सेट होतं केलं जातं ते, आणि मग तो वडा असा पकडण्याचा बांधायला शिंगाडा पीठ टाकलं ना की छान बांधला जातो, म्हणून थोडंसं शिंगाडा पीठ घालते मी। हे आता चांगलं अजून एक 3-4 मिनिटं तरी मी मळून घेते। आपला असा गोळा भिजवून तयार आहे। आता आपण त्याचे वडे करून घेऊया। त्याच्यासाठी आपण थोडंसं वाटीत पाणी घेतलेलं आहे, हाताला थोडंसं आधी पाणी लावून घ्यायचं आणि मग त्याचे असे वडे करायचे। वड्याचा साईज हा किती लहान मोठा हे आपल्यावर अवलंबून आहे। असा खूप जाड करायचा नाही वडा, नाहीतर मग तो आतून तळला जात नाही। असा साईडने थोडासा दाबून घ्यायचा असा, आणि मग सगळ्यात शेवटी मधनं थोडासा असे आपले वडे करून घेऊया थोडेसे। हा जो आता गोळा भिजवला ना, यावेळी तुम्ही मीठ तिखट याची चव बघू शकता। तुम्हाला जर थोडीशी गोडाची चव आवडत असेल तर तुम्ही यात 1 टीस्पून साखर घालू शकता, मी घालत नाही, मी नाही घातलेली। हे असे मी वडे थापून घेतले आहेत। आता मी हे ह्या पद्धतीने हे बोंड तळणार आहे। असेच्या असे घ्यायचे आणि तळायचे असे बोंड। हे 5-10 मिनटं आपण आता असंच ठेवून द्यायचं आणि 10 मिनटानंतर तळायचं, म्हणजे आपला वडा तेलकट होत नाही। कारण आता बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याने आपला वडा 101% क्रिस्पी होणार, पण तेलकट होऊ नये याच्यासाठी असे वडे थापून 10 मिनटं ठेवून द्यायचे। तेवढ्या वेळात आपण दह्यातली चटणी करून घेऊया। 2 टीस्पून दाण्याचा कूट घेतलेला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला चटणी किती तिखट आवडते याच्यावरती मिरच्यांचं प्रमाण ठरतं आणि तुमच्याकडल्या मिरच्या किती तिखट आहेत। मी 4 मिरच्या टाकते आहे, या तिखट आहेत, माझ्या लवंगी मिरच्या आहेत।
त्याच्यानंतर 1 टीस्पून मी जिरं घातलेलं आहे, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर, 1/2 टीस्पून मी साखर घातली. आता हे मी आधी फिरवून घेते. हे आपलं असं आता बारीक झालेलं आहे. आता ह्याच्यातच आपण वाटीभर दही टाकून घेऊया. दह्यातली उपवासाची चटणी तयार झालेली आहे. माझं दही एकदम गोड असल्यामुळे मी साखर 1/2 टीस्पून टाकली, पण तुमचं जर थोडंसं आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. तर उपवास म्हटलं आणि साबुदाणा वडा, साबुदाण्याची उसळ, खिचडी म्हटलं की मिरचीही लागणारच. त्याच्यामुळे आपण या मिरच्या छान तळून घेऊया. आता आपल्या या मिरच्या छान तळून झालेल्या आहेत. या मिरचीवर असं छान थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे मग ही मिरची सुंदर लागते. आपण वडे तळून घेऊया. मध्यम मीडियम आचेवरतीच आपल्याला आपले वडे तळायचे आहेत. हे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग वड्यांवरती आपण झाऱ्याने तेल टाकायला लागूया. असं तेल वरून सोडलं की मग वडा दोन्ही बाजूनी छान तळला जातो. हे बघा, आता आपले वडे आपण वरनं तेल टाकत असल्यामुळे कसे छान झाले. आणि आता वडा आपला झालेलाच आहे, कारण की आता हा वडा जेव्हा वर येतो ना तेव्हा समजायचं की आपला वडा आता दोन्ही साईडनी झालेलाच अगदी आहे. की थोडा वेळ त्याला आपल्याला आता तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतपर्यंत आता छान खरपूस असा तळला गेलेला आहे. बघ, तुम्हाला दिसतही असेल कदाचित, वडे आपले फुगलेले आहेत. आता हे 1 मिनिटं या एका साईडने ठेवते आणि मग काढून घेऊया. हे पहा, आता आपले वडे तुम्हाला रंगावरूनच कळत असेल की आपला वडा छान तळला गेलेला आहे. किती छान असा तो साबुदाणा त्याच्यावर दिसतो आहे. वडा चवीला सुंदर, दिसायला सुंदर असा छानच झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. आणि आता काही ह्या रंगावर काढले ना की इतके गरम असतं ते की अंगांग आतनं ते आपोआप होऊनच जातात, शिजूनच जातात. असं तेल असतं त्याच्यात, त्यामुळे ते छान तळले जातात. आता आपण जे अजून केले ते टाकूया. आता आपण टाकतोय हे असे हे बोंड, याला म्हणतात साबुदाण्याची बोंड. हे असेच टाकून द्यायचे, याला काही आकार वगैरे काही नसतो. हे असे खूप सुंदर लागतात. नेहमी उपासाचे पदार्थ ना एक तर साजूक तुपात करायचे किंवा नाही तर मग शेंगदाणा तेल वापरायचं. बाकी इतर तेल उपासाच्या दिवशी वापरू नयेत. आता पहा, आपले बोंडे तळून होत आहेत, अजून व्हायचे आहेत, अर्धवट झाले आहेत. पण आपण साबुदाणा स्मॅश करून घेतल्यामुळे काय होतं आहे की एकही बोंड फुटलं नाही आहे आणि माझ्या अंगावर साबुदाणा उडलेला नाही आहे. त्यामुळे या काही छोट्या छोट्या गोष्टी त्या फक्त टिप्स म्हणून मी तुम्हाला सांगते. तसंच मी तुम्हाला माझा वडाही दाखवते. अजिबात तेलकट झालेला नाही आहे. आपण जर 10 मिनटं हे वडे असेच थापून ठेवले ना
तर साबुदाणा वडा अजिबात तेल पित नाही. मी तुम्हाला तोही दाखवते. तुम्हाला या माझ्या टिप्स कशा वाटल्या? कदाचित काही लोकांना माहिती पण असतील, कारण या अनुभवानेच शिकणाऱ्या गोष्टी असतात. पण जर माझा हे पदार्थ करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल आणि माझ्याच प्रमाणात जर तुम्ही पदार्थ करून पाहिले तर मला माहिती आहे की ते अगदी परफेक्ट होतात. तुम्ही याच पद्धतीने जर साबुदाणा वडा आणि बोंडा करून पाहिले तर मला खात्री आहे तुमचे पण खूप सुंदर होणार आहेत. आणि या वटपौर्णिमेच्या उपवासाच्या दिवशी तुमच्या घरचे सगळे लोक सुंदर झाले म्हणून खूप करून मागणार आहेत. जर तुम्हाला माझे हे प्रयत्न आवडत असतील तर नक्की आपल्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर माझी ही डिश, माझा व्हिडिओ मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि माझ्या या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रपरिवारालाही सांगा सबस्क्राईब आणि लाईक करायला. काय आहे, तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केलं तर मला माझ्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटतं. हे बघा, आता आपले बोंड छान तळून झालेले आहे. आता हे पण मी काढून घेते. हे बघा, आपले वडे आणि बोंड हे तयार आहेत. तुम्हाला दिसत असेल की खरंच अजिबात तेलकट झालेले नाही आहे. मी तुम्हाला एक वडा दाखवते, पण कुठलाही वडा बघा तुम्ही, अजिबात तेलकट दिसत नाही आहे. हे बघा, पेपर नॅपकिनवर ठेवून दाखवते मी. काहीच तेल पित नाही आहे बघा, नाहीतर असं तेल दिसलं असतं. त्यामुळे जर आपण 10 मिनटं असे वडे करून ठेवून दिले आणि मग तळले ना तर आपले साबुदाणा वडा अजिबात तेलकट होत नाही. त्याच्यावर अशी छान चटणी, यात ओलं खोबरं टाकलं तर ही चटणी अजून सुंदर होते. उपवासाचं लोणचं आणि अजून काय, तुम्ही मिरची गुळाचं लोणचं असेल तेही चालू शकतं. अशी उपवासाची डिश तुम्ही करून बघा आणि मला प्रतिक्रियांनी कळवा तुमची कशी झाली ते. आणि आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.